काय काय झालं मॅडम, एवढ्या गडबडीत बोलवलं? काय गडबड म्हणजे काय झालं? 2 दिवसापूर्वी तुम्ही बातमी दिली होती की गौरी आणि तिची मुलगी ती असण्याची, हो ना? पुढे काय? हो बरोबर आहे. बरोबर काय? अहो 2 दिवसापूर्वी ही बातमी सांगितली होती, पुढे काय? त्या बाईचा शोध घेतलात की नाही? काय तुम्ही एका बाईला नाही तुम्ही शोधू शकत? हा, खरंच उगीच हा युनिफॉर्म घालताय तुम्ही असं वाटतं मला. हो मॅडम, ही मुंबई आहे मुंबई. 50-50 घराचं खेडेगाव नाहीये. आवाज दिला आणि माणूस समोर उभा. हे बघा, या मुंबईमध्ये ना एखाद्याला शोधायचं असेल ना, त्याचं नाव, गाव, पत्ता, लोकेशन या सगळ्या गोष्टी लागतात. नाहीतर समुद्रामध्ये सुई शोधण्यासारखं कठीण काम असतं हे. बरं, कळलं. पुढे काय मग? शोध घेतोय आम्ही. एक 8-10 दिवसामध्ये आपल्या हाती क्लू नक्की मिळेल. काय? अजून 8-10 दिवस? हे चालणार नाही. तुम्ही लवकरात लवकर तिचा आणि तिच्या मुलीचा शोध घ्या, नाही तर एक लक्षात ठेवा, जोपर्यंत त्या दोघींना तुम्ही शोधत नाही ना, तोपर्यंत एक तांबडी सुद्धा देणार नाहीये मी तुम्हाला. तुम्हाला सांगते, हे मार्केट घरापासून थोड्या अंतरावर लांब पडतं, पण इथली भाजी मस्त आणि ताजी असते बघा. इथली भाजी अंताजी म्हणजे हो, एकदा तुम्ही आमच्या गावाकडच्या शेतावर येऊन बघा, मग तुम्हाला कळेल ताजी भाजी कोणती असते ती. ए, तुझे डोळे फुटलेत का? दिसत नाहीये का तुला? तुमचे डोळे फुटलेत का? डोळे दिलेत का? पटनायत नुसती. तुझ्या बापाने असा रस्ता क्रॉस केलेला ए, का? जास्त बोलू नको. तू जास्त बोलू नको. गावठी तू नको गप्पच बोलू. केलं ना. बाकी कोणाला बोलतोस? तुला माहित नाही मी कोण आहे? ओ, कोणास? थांब म्हणा जरा, नका ना भांडू. ताई, तुम्ही बी जरा शांत व्हा. हात जोडते तुमच्यामुळे दादा, शांत व्हा. तुम्ही बोलताय ना म्हणून जाऊ देतोय. अहो मॅडम, वाटतं तितकं सोपं काम नाहीये हे. हे बघा, अख्खी मुंबई शोधायची आहे, मुंबई पालती घालायची आहे. हे बघा, किती करावं लागणार आहे याचा अंदाज आहे का तुम्हाला? गुलाब्यापासून विरारपर्यंत भिंग लावून तपासावं लागणार आहे. 18 वर्षापूर्वी हरवलेली बाई आहे ती. हं? तिला शोधायचं म्हणजे पोलीस फाटा लागणार, आणि तेवढी संख्या आमच्याकडे नाही. आणि बघा, शिवाय हे काम आहे ना, सरकारी कामात सुद्धा येत नाही, त्यामुळे थोडा वेळ लागेल. आता कसे मुद्द्यावर आलेला? ठीक आहे, ठीक आहे, माहिती आहे मला सरकारी काम नाहीये, कळलं ना? आता उगाच एवढे आडेवेडे घेऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तिला शोधायचं म्हणून मोजलेले आहेत मी तुम्हाला, कळलं ना? त्यामुळे काही झालं तरी तुम्ही तिला आणि तिच्या मुलीला शोधायचंच आहे. आणि जोपर्यंत ते तुमचं काम पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत मी तुम्हाला एक पैसाही देणार नाहीये. हा, आणि एक आणखीन शब्द देते, जेव्हा तुम्ही गौरी आणि तिच्या मुलीला माझ्याकडे सुपूर्द कराल, त्यावेळेस लाखात मोजेन. ठीक आहे, निघा निघा. मॅडम, मॅडम, मी खरंच काही नाही केलं. प्लीज मला जाऊ दे. ऐका माझं. तुला काय म्हणते? हो, हो, मॅडम ऐका ना, मग मला जाऊ दे, खरंच जाऊ दे. अडवलं नाहीये मी तुला. इकडे इकडे इथे नीट बोलू. चरण, हो ना?
आहेस कुठे तू आणि सध्या काय करतोस? मॅडम आपल्या कॉलेजने हकलल्यापासून मला दुसरं कॉलेज ॲडमिशनच देत नाही आणि आत्ता मला खरंच अभ्यास करायचा आहे. हो, खरंच तुला अभ्यास करायचा? असं हो मॅडम, खरंच अभ्यास करायचा आहे कारण माझ्याकडे आता दुसरा पर्यायच नाही आहे. माझ्या घरच्यांनी पण माझी पॉकेट मनी बंद केली आहे. त्यात घरचे बडबड करत असतात, पैसे नाही आहेत माझ्याकडे. माझ्याकडे पेट्रोल भरायला पण पैसे नाही आहेत. माझे घरचे बडबड करत असतात ना, म्हणून मी बाईक घेऊन इथे तिथे फिरत असतो दिवसभर. 18 वर्षापूर्वी हरवलेली बाई आहे ती. तिला शोधायचं म्हणजे पोलीस फाटा लागणार आणि तेवढी संख्या आमच्याकडे नाही. आणि बघा शिवाय हे काम आहे ना सरकारी कामात सुद्धा येत नाही, त्यामुळे थोडा वेळ लागेल. ठीक आहे चरण, शिक्षण पूर्ण करायला पाहिजे, कॉलेजमध्ये तू जायला पाहिजे, मान्य आहे मला आणि ते शक्य पण आहे. पण त्यासाठी ना तुला माझं एक काम करावं लागेल. हा अर्थात त्या कामाचे मी तुला पैसे देईन. मोटरसायकल चालवायची, तुला पेट्रोल भरायचंय, सगळं मिळेल, सगळं मिळेल. फक्त ही गोष्ट दुसऱ्या कोणालाही कळता कामा नये, फक्त आपल्यातच ठेवायची. पैसे मिळणार असतील तर चरण काही करायला तयार आहे मॅडम, पण काम काय करायचं? सांगते ना, गाडीच्या चाव्या. हा फोटो आहे. ही जी बाई आहे ना तिला शोधायचंय. सोबत पुरुष आहे तिच्या, आपल्याला शोधायचंय त्या बाई. मी कोण आहे? थांबा ना जरा, नका ना भांडू. ताई तुम्ही बी जरा शांत व्हा. ही बाई? हा, ही बाई का? हो ही बाई आत्ता मला दिसली इथे मागे. काय? आत्ता इथे? आत्ता म्हणजे मी आता इथे येत होतो ना तेव्हा माझ्या गाडीला धडक लागली तिची आणि एक नंबरची गावंडळ बाई होती माहितीये का मॅडम. आत्ता 5 मिनिटापूर्वी तिथे दिसली. म्हणजे कुठे? इथे अहो, आता आजूबाजूलाच इथे म्हणे. इथे अरे, असेल, अजून गेली पण अरे, नसेल ती, मला अरे, माहिती काय- नाही. इथे इथे इथेच मॅडम, इथे. अरे मग इथे पाहिजे. इथे तर मग तू शोधू शकतोस ना. हा मग शोधू शकतो ना. आत्ता गेलो तर मी म्हणजे मी जाऊ शकतो. नाही, धावत कुठे? अरे इकडे हा. इथे म्हणजे मोटरसायकल आहे ना, हा मोटरसायकल त्याच्यावरनं जा ना. हा पण म्हणजे पेट्रोलचे पैसे मी हा, देते, हा, तू तेच तेच पण- मॅडम हा हे नक्की शोध. पेट्रोलला पुरतील. हा हा येस मॅडम. मी कळवतो तुम्हाला. लगेच लगेच शोधतो तिला.